नमस्कार. आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो फांजीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य, आपण ही भाजी घेतली फांजीची. याला आमच्याकडे फांजीची भाजी म्हणतात. आणि ही शेतामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला निघते बघा. छान कोळी कोळी आहे. मी धुवून घेतली. आता आपण ती भाजी कापून घेऊ आपला कांदा होस्तर. या भाजीला साधारणतः 2-3 कांदे घ्यायचे. थोडे जास्त कांदे लागतात. बेसन आणि हे धने जिरे पूड, मीठ, तिखट, मोहरी, जिरे आणि हळद आहे. एवढंच या भाजीला साहित्य लागतं. आता आपण आपल्या भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण तेल कडकडत व्हायला ठेवलेलं आहे. आता यात टाकायचे मोहरी, जिरे, हे झालं की आपला कांदा टाकून द्यायचा. कांदा छान गुलाबी होत तर आपण आपली भाजी कापून घेऊ. आता आपला कांदा छान झालेला आहे. आपण पहिले यात तिखट घालू. साधारणतः 4 चमचे तिखट घातलं मी. हळद, कारण कांदा भरपूर असल्यामुळे आपण तिखट थोडं जास्त घातलं. आता ही आपली भाजी कापलेली आहे, ही आपण यात टाकू आणि 5 मिनिट वाफ काढून घेऊ. आपली भाजी छान होत आलेली आहे. आता आपण चवीपुरतं मीठ घालू. पाच मिनिट होऊ देऊ आपण. नंतर मग याच्यामध्ये बेसन घालू. आता आपल्या भाजीमध्ये आपण थोडं बेसन घालू. हे बेसन तुम्ही अंदाजे घालू शकता, साधारणतः 2 चमचे. सर्व मिक्स होऊ देऊ. आणि आता आणखी 5 मिनिट लागतील आपल्या भाजीला. आपली भाजी छान झालेली आहे. आपण डिशमध्ये करू. आपली फांजीची भाजी रेडी आहे. बघू शकता. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला पण खूप आवडेल.